हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे या मंच PYQ सिरीजमध्ये. तर आपण डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन सॉल्व करतो आहे. आपल्याकडे क्वेश्चन आहे कॉस एक्स dy बाय dx प्लस वाय प्लस साइन एक्स इक्वल्स टू 1. आता बघा, याला dy बाय dx सोबत कॉस एक्स आहे. आपण फक्त काय करू, dy बाय dx एका साईडला ठेवून बाकी सगळे एका साईडला पाठवून देऊ. तर काय मिळणार आपल्याला बघा, हा कॉस एक्स dy बाय dx सॉरी आणि हा प्लस वाय, बाकी कॉन्स्टंट जर तिकडे पाठवला 1 मायनस साइन एक्स आणि नंतर याला डिवाइड केला आपण कशाने, कॉस एक्सने प्रत्येक टर्मला. सो कॉस एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. आता असं जर आपण सेपरेट केलं तर बघा आपल्याला काय मिळालं, कॉस एक्स कॅन्सल, आपल्याला मिळालं dy बाय dx प्लस 1 अपॉन कॉस एक्स काय असते, सेक एक्स इंटू वाय. इथे सेपरेट करा, 1 अपॉन कॉस एक्स झाला सेक एक्स आणि मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स झाला टॅन एक्स. आता हा जो फॉर्म आहे आपला, हा आहे आपला दिस इज नथिंग बट dy बाय dx प्लस पी वाय इक्वल्स टू क्यू, जर पी अँड क्यू काय फंक्शन ऑफ एक्स आहे. हे झालं आपलं दिस इज नथिंग बट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हे काय आपले लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं आपण डायरेक्ट सोल्युशन लिहू शकतो. सो देअरफॉर सोल्युशन काय असते आपलं, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू dx आणि प्लस सी. तर आपल्याला फक्त काय काढायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं आहे. चला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर इंटिग्रेशन पी dx असतो. तर आपल्याला फक्त पी पाहिजे. आता पी जर तुम्ही कम्पेअर केला, इथे पी तुम्हाला काय दिसतो, वाय सोबतचा नंबर म्हणजे ते काय सेक एक्स, क्यू म्हणजे काय ही पूर्ण टर्म आहे. सो देअरफॉर आपण काय लिहिणार, ई टू दी पॉवर इंटिग्रेशन सेक एक्स dx. ठीक आहे. आता सेक एक्स dxचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती असेल ते काय, इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे, राईट. आता लॉग आणि आपसात कॅन्सल झालं तर फायनली आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स ही आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. एकदम इझी काम होतं, राईट. हे झालं आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग आपण लिहू डायरेक्ट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इज सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहू आपण, सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि आता बघा क्यूची व्हॅल्यू किती आहे, सेक एक्स मायनस टॅन एक्स, हा झाला इंटू सेक एक्स मायनस टॅन एक्स इंटू dx आणि शेवटी प्लस सी, राईट. सो वाय इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स इक्वल्स टू, आता इथं ए प्लस बी आहे, हा फॉर्म्युला शिकलो असेल आपण, ए प्लस बी ए मायनस बी. तर बेसिकली तो काय असते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स dx आणि शेवटी प्लस सी. तुम्हाला जर एक फॉर्म्युला आठवत असेल, हा फॉर्म्युला आपला काहीतरी फॉर्म्युला काय आपला की सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1. ठीक आहे. याला इकडे जर आपण घेऊन आलो तर आपल्याला काय मिळालं, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मिळालं, राईट. इक्वल टू 1 मिळालं म्हणजे ही व्हॅल्यू किती बरोबर आहे, 1च्या बरोबर. सो बेसिक आन्सर झाला आपला बघा, सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 dx प्लस सी. आणि 1चं इंटिग्रेशन तर सगळ्याला माहितीच आहे एकदम. 1चं इंटिग्रेशन काय असते, 1चं इंटिग्रेशन होते एक्स होते डायरेक्ट. एकदम सिम्पली आपण काय लिहिणार आहे, एक्स लिहिणार आहे. सो फायनल आन्सर इज वाय इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस सी. हेच आपलं काय फायनल सोल्युशन आहे. दिस इज ऑर नथिंग बट फायनल जनरल सोल्युशन, राईट. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला इझिली सॉल्व करू शकतो. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं, होईल तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन क्वेश्चन्ससोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.